ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंचा ताफा आझाद मैदानाकडे वळतोय त्या पद्धतीनं आवाज सुद्धा वाढताना दिसतोय, घोषणाबाजी वाढताना दिसतीये आणि जरांगेंच्या गाडीच्या बाजूलाही बाउन्सर्स आपण बघतोय, सुरक्षा रक्षक दिसत आहेत, समोर पोलीस चालताना दिसत आहेत। सुरक्षेची पूर्णतः हमी खरं तर या ठिकाणी घेतली गेलीये, कारण की लाखोंच्या संख्येने मराठा बांधव इथे दाखल झालेत आणि या सगळ्यांचा आवाज, या सगळ्यांचा चेहरा म्हणून मनोज जरांगेंकडे बघितलं जात आहे। त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची हमी ही सगळ्यात महत्त्वाची होती आणि त्याचनुसार पोलीस देखील सतर्क झाल्याचं आपण बघतोय। जरांगेंच्या गाडीवरती काही त्यांच्या जवळचे नेते, त्यांच्या जवळचे लोक सध्या कार्यकर्ते बसल्याचं बघायला मिळत आहे। तर याच गाडीमध्ये जरांगे पाटील विश्राम करताना दिसत आहेत। आझाद मैदानाच्या जवळ ते पोहोचलेत। अगदी काही मिनिटांतच ते आझाद मैदानात पोहोचणार आहेत। 10 वाजेनंतर खरं तर त्यांनी उपोषणाची आजची वेळ दिली होती। ही दृश्य जी बघतोय आपण, एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या त्याच गाडीमधली ही दृश्य जिथे मनोज जरांगे आराम करताना सध्या दिसत आहेत, कारण की रात्रभर ते प्रवास करून आले, त्यांनी रात्रभर ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। आता आज दिवसभरचं उपोषण करायचंय, सगळ्यांना संबोधित करायचंय तर त्यांना शक्ती लागणार आहे आणि त्यामुळेच ते आराम करताना दिसत आहेत आणि ती दृश्य आपण बघतोय साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्हली। मनोज जरांगेंच्या गाडीमधली दृश्य आपण बघतोय जिथे ते आराम करताना सध्या दिसत आहेत। दिवसभर आज ते उपोषणाला बसणार आहेत, मराठा आंदोलकांना संबोधित करणार आहेत आणि सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा त्यांच्याकडे येऊ शकतं बातचीत करण्यासाठी, यातही काही शंका नाहीये। त्यामुळे देखील शक्ती राहावी म्हणून काही तासांसाठीची कसना विश्रांती घेताना मनोज जरांगे या ठिकाणी दिसत आहेत। जरांगे पाटलांचं स्वागत जे आहे ते सध्या या ठिकाणी केलं जात आहे। पोलिसांकडून रस्ता जो आहे तो सध्या केला जात आहे। पोलीस सर्व मराठा बांधवांना बाजूला करून गाडीसाठी रस्ता जो आहे तो करून देताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे जरांगे पाटील आता काय बोलणार, दोन दृश्य, एक ते ठिकाण आझाद मैदान हे ठिकाण ज्या ठिकाणी मनोज जरांगे पोहोचणार आहेत आणि याच ठिकाणी ते आंदोलनाला आणि उपोषणाला सुरुवात करणार आहेत। दुसरी दृश्य ही जी बघतोय ती मनोज जरांगे पाटील यांच्या गाडीत ते सध्या विश्राम करताना दिसत आहेत। अगदी काही मिनिटांतच आझाद मैदानात ते पोहोचतील, मग जागी होतील आणि फ्रेश झाल्यावरती ते सगळ्या मराठा बांधवांसोबत चर्चा करतील, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचाच आवाज ऐकण्यासाठी, पुढची दिशा काय आहे ते ऐकण्यासाठी, काय निर्धार ते ऐकण्यासाठी, सरकार नेमकं काय प्रतिसाद देत आहे हे बघण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक दाखल झाले आहेत। हे लोंढे, या गाड्या, हे जे आपण बघतोय पुणे, हिंगोलीतून, बीडमधून, जालन्यातून, परतूरमधून, पुण्यामधून, अशा इव्हन इतकंच नाही तर आष्टी तालुक्यातून सुद्धा अनेक बांधव या ठिकाणी दाखल झाले। काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं की सायकलवरती सुद्धा काही बांधव दाखल झाले होते। 4 दिवस त्यांनी न थांबता प्रवास केला आणि मशाल तेवत ठेवत ते मुंबईत दाखल झाले होते। हा जो सगळा जल्लोष आहे, हे सगळं त्यांचे श्रम आहेत, दाखवून देत आहे की यावेळी आरक्षण घेण्यासाठी मराठा समाज निर्धार करून आलेला आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही हा निर्धारही यातून समजतोय। इतकंच नाही तर आपल्या नेत्याप्रती जो चेहरा या मराठा आंदोलनाचा आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील, त्यांच्याप्रती मराठा समाजाचा असलेला विश्वास देखील यातून समजतोय। 2023 मध्ये खरं तर पहिल्यांदा उपोषण त्यांनी सुरू केलं होतं। 2023 पासूनची ही लढाई आहे। 2025 पर्यंत आतापर्यंत 8 वेळा मनोज जरांगेंनी उपोषण केलेलं आहे। 7 वेळा उपोषण त्यांचं आतापर्यंत झालं आणि आता ते 8व्यांदा आज उपोषणाला बसणार आहेत। त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ येत आहे का, त्यांच्याशी बातचीत करतंय का हे पाहावं लागणार आहे, कारण की इतक्या मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक सध्या दाखल झालेत मुंबईमध्ये, तर कुठे ना कुठे सरकारवरती सुद्धा दबाव आहे आणि अजून कुठलेच पुढारी समोर आलेले नाही आहेत। मात्र या आंदोलनाला सुद्धा कोणकोणते मराठा नेता पाठिंबा देत आहे हे बघणंही गरजेचं आहे, कारण की तसा इशाराही मराठा समाजाने दिलेला आहे की नेमकं कोण कोण याकडे लक्ष देत आहे, कोण कोण या आंदोलनाला पाठिंबा देत आहे, यावरती गावकऱ्यांचं बारीक लक्ष असल्याचं मराठा समाजाने सांगितलंय। मराठा मतदार आहे आणि ज्यासाठी खरं तर मराठा आंदोलक निर्धार करून या ठिकाणी आलेत। ताफा आपण बघतोय, जरांगेंचा ताफा आपल्या दुसऱ्या दृश्यामध्ये दिसतोय। दोन्ही दृश्य ताफ्याची आहे। एक
आतमधील दृश्य आपण बघतो एक्सक्लुसिव्हली, जिथे मनोज जरांगे आराम करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या गाडीच्या बाहेरचं दृश्य बघतोय. जनसागरामध्ये त्यांची गाडी कशा पद्धतीने सध्या हळूवारपणे रवाना झाली आहे आझाद मैदानाकडे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.